तदौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी 23 वर्षाच्या दुर्गादेवी जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे जे आहेत त्यांचा विजय झालेला आहे। 4891 मतांनी त्यांनी विजय मिळवला। पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी विजयी झालेल्या त्या नगराध्यक्ष आहेत। महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून डिसेंबरमध्ये थेट दौंडच्या नगराध्यक्षपदी ते विराजमान झाल्यात आणि आर्किटेक्टचं शिक्षण पूर्ण करून दुर्गादेवी जगदाळे या थेट राजकारणाच्या मैदानात उतरल्या आणि विजयी झाल्या। दुर्गादेवी यांचे वडील इंद्रजित जगदाळे हे देखील निवडून आलेले आहेत, त्यामुळे मुलगी आणि वडील दौंड नगर परिषदेचा कारभार पाहणार आहेत। दुर्गादेवी जगदाळे यांचे आजी आजोबा 90च्या दशकात आमदार होते। जरा स्वतः आपल्याबरोबर नवनिर्वाचित नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे आपल्यासोबत आहेत। पहिले तर दुर्गादेवी आपलं खूप खूप अभिनंदन। धन्यवाद। बरं, वय वर्ष फक्त 23 असं म्हणतात की महिलांच्या वयाचा उल्लेख करू नये, पण तो आता या अर्थाने मी करतोय कारण आपण एक तरुण नगराध्यक्ष आहात। राजकारणात यावं असं का वाटलं आपल्याला? घरात राजकारणाचं बाळकडू होतं म्हणून की आपली देखील इच्छा होती की जनतेच्या सेवेत यावं? घरात तर होतच आणि माझी पण इच्छा होती कुठेतरी की दौंडकरांची सेवा करावी, म्हणून मी निर्णय घेतला यावेळी। बर, दुसरं की आपले आजी आजोबा देखील 90च्या दशकात आमदारकी आपल्या घरात राहिलेली आहे। आपले वडील देखील आता नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत। बरं, आता याच्यामध्ये या सगळ्या व्यवस्थेमध्ये आपण नगराध्यक्ष आहात आणि आपले वडील नगरसेवक असणार आहे। कशा पद्धतीने पुढलं विजन आपण ठेवलंय समोर? जेव्हा मी प्रचारासाठी फिरत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की दौंडकर हे मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। पिण्याचं पाणी असेल, रस्ते असतील, घनकचऱ्याचं व्यवस्थापन असेल, हे कुठेतरी दौंडकरांपर्यंत पोहोचलेलं नाहीये। मग ते सगळं पूर्ण करण्याचं हे माझं विजन असेल। एकदम प्राथमिक गरजा आहेत पण त्या खूप महत्त्वाच्या आहेत। बरं, दुर्गादेवी आपण स्वतः एक आर्किटेक्ट पण आहात, त्या दृष्टीने देखील आपल्या या सगळ्या व्यवसायाचा नगराध्यक्ष पदावरती असताना जनतेकरता उपयोग करावा याकरता तसा काही विचार आपण करताय का? तसं काही धोरण यापुढे ठेवलंय का? हो, नक्कीच। माझ्या ह्या शिक्षणाचा मला खूप फायदा होईल। मी दौंड शहर हे चांगल्या पद्धतीने प्लॅन करू शकेल आणि बरंच काही गोष्टी करू शकेल। बर, दुर्गादेवी आपण जशा तरुण नगराध्यक्ष आहात, आणखीन एक कमी वयाच्या म्हणजे 22 वर्षाच्या केवळ सिद्धी वस्त्रे ज्या निवडून आलेल्या सोलापूर जिल्ह्यातनं त्या देखील नगराध्यक्ष झालेल्या, ते देखील आपल्याबरोबर जोडल्या जात आहेत। सिद्धी, आपलं खूप खूप अभिनंदन। धन्यवाद। बरं, मी आता या क्षणाला 2 तरुण नगराध्यक्षांशी बोलतोय, ज्या दोन्ही तरुणी आहेत। मला प्रेक्षकांना आवर्जून या ठिकाणी सांगायचंय, एक आहे वय वर्ष 22 सिद्धी वस्त्रे, एक आहे दुर्गादेवी वय वर्ष 23, फक्त 1 वर्षाचा फरक आहे। पण या दोन्ही तरुणी आता आपला भाग जो आहे व्यवस्थेच्या माध्यमातून काहीतरी त्यामध्ये नवीन करण्याचा विचार त्या करणार आहेत। सिद्धी, काय कशा पद्धतीने प्रतिक्रिया आहेत? म्हणजे जेव्हा सुरुवातीला आपण निवडणुकीला उभ्या राहिल्या तेव्हा लोकांनी हेटाळणी केली असं म्हटलं की काय करू शकणार आहे? काय नेमक्या भावना होत्या आजूबाजूच्या लोकांच्या? भरपूर टीका झाल्या माझ्यावर, हम्म, पण त्या टीकांचं उत्तर आम्ही आमच्या कामातूनच देऊ। बर, पण मग काय म्हणजे काय ठरवलंय तुम्ही जिथं निवडून आलात नगराध्यक्ष म्हणून आता काम करणार आहात, काय समस्या आहेत तुमच्याकडे? तुमचं विजन काय? सिद्धी, पहिले तर तुम्ही तुमचा मोबाईल म्यूटवरती गेलेला आहे, तो अनम्यूट करा। तोपर्यंत मी दुर्गादेवी यांच्याकडे जातो। दुर्गादेवी, वडील नगरसेवक, तुम्ही नगराध्यक्ष, म्हणजे आता यापुढे नगराध्यक्ष म्हणून खरं तर आता तुमच्या वडिलांना देखील तुम्हाला हुकूम सोडावा लागणार आहे, खरं आहे का? नक्कीच करावं लागेल। त्यांच्याकडून पण खूप शिकण्यासारखं आहे। आम्ही दोघं मिळून कामं करू सगळे। पण मग जर एखादं काम होत नसेल नगरसेवकाकडनं तर मग दटावून सांगणार का? हो, सांगावं लागेल। कारण यापूर्वी वडील म्हणून त्यांनी तुम्हाला दटावलेलं होतं, चला मुलीने चांगलं वागलं पाहिजे, समाजामध्ये काहीतरी वेगळं केलं पाहिजे, पण आता तुम्ही तुमच्या वडिलांना काही सांगणार का? हो, नक्कीच। मी सांगेल त्यांना काय कसं कुठे कमी पडत असतील तर कामं करायला सांगेल, जिथे जिथे गरज असेल तिथे तिथे। बरं, तुम्ही एक महिला म्हणून तुमच्या मतदारसंघातल्या महिलांच्या कोणत्या समस्या ज्यावरती प्रामुख्याने प्रायोरिटीने काम करणार आहात?
इथं महिलांसाठी शौचालय नाहीये पूर्ण दौंड शहरामध्ये. बर मग पहिले मी ते त्यांना देण्याचा प्रयत्न करीन आणि मग जे गार्डन्स असतील त्यांना वेळ घालवण्यासाठी थोडस म्हणजे सिट आउट्स करेल असं माझं विचार आहे. आणि आणखीन कुठल्या गोष्टी तुम्ही तुमच्या म्हणजे काय म्हणूयात एक यादी तुमची स्वतःची असेल मनातली जी तुम्ही समोर ठेवलेली की ही कामं पुढल्या 1 वर्षात पूर्ण झाली पाहिजे? पहिले तर पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे दौंडकरांसाठी. बर मी तो सोडवण्याचा पहिले प्रयत्न करील कारण की म्हणजे पाणी येत नाही लोकांपर्यंत. ते पूर्ण करायचं माझं पहिलं हे असेल. बरं, चला मी सिद्धी वस्त्रे यांच्याकडे पण जातोय. काही तांत्रिक कारणास्तव त्यांच्याशी आपला संपर्क तुटला होता किंवा त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नव्हता. सिद्धी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो, येतोय येतोय. वा, जोरदार. चला, आता तुम्ही येतोय तो म्हणल्यानंतर त्यातनं एक लक्षात आलं माझा की यापुढे देखील आपला कामाच्या संदर्भातला आवाज मोठा असणार आहे. काय ठरवलंय? हो. काय ठरवलंय की पुढल्या 1 वर्षात एक नगराध्यक्ष म्हणून जनतेची ही कामं झाली पाहिजे? कामे तर भरपूर आहेत पण आम्ही ते पीजी बारस्कर यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व कामे करू. बर, पण जेव्हा तुम्ही निवडून आलात घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? काय म्हटले ते? म्हणजे सगळ्यांना आनंद तर खूप झाला होता. बर, खूप म्हणजे आणि सर्वांनी पण तो विजय उत्सव पण खूप मस्त साजरा केला. होय का? म्हणजे आई वडील काय म्हणाले? आई आई काय म्हणाली? म्हणजे त्यांनी प्रेमाने तुम्हाला जवळ घेतलं, पेढा भरवला असेल? बर, पेढा भरवला, सगळ्यांचे आनंद आले. होय का? सगळ्यांना रडू कोसळलं? हो, सर्वांना. किती दिवस प्रचार केला? प्रचार म्हणजे एक आठवडा पूर्ण आमचा प्रचार चालू होता. होय का? आणि आता सध्या तुमचं काय, म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, काय झालंय नेमकं? माझं बीकॉम झालंय, मी एमकॉमच्या फर्स्ट इयरला आहे. अच्छा, पण मग आता नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहात, म्हणजे आता बघा ना, कॉलेजमधली लोक काय म्हणतील, बघा बा आमच्या नगराध्यक्ष कॉलेजमध्ये येत आहेत, मग काय म्हणणार? शिक्षण पूर्ण करणार ना? हो, पूर्ण करणार मी. जाणार म्हणजे कॉलेज पूर्ण करायचं? पूर्ण करणार मी. पण मग ह्या नगराध्यक्ष पदावरती काम करत असताना इतर कामांना कसा वेळ देणार? देणार सगळीकडे टाइम देणार मी. नियोजन केलंय तसं? कोण नियोजन केलंय तसं. बरं, मी आता दुर्गादेवीने तोच प्रश्न विचारला, म्हणजे जो पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारतो. ठरवलं असेल ना की आपल्या मतदारसंघात, आपल्या भागात ह्या समस्या आहेत ज्या प्रामुख्याने सोडवल्या गेल्या पाहिजे, याबद्दल सिद्धी तुम्ही काय ठरवलंय? आज समस्या म्हणजे रस्त्यांचं आणि पाण्याचं. अच्छा, तर त्या समस्या पहिल्या आम्ही सॉल्व्ह करणार. बघा, मी कायम असं बघितलेलं आहे, या दोन्ही रणरागिणी आपल्या बरोबर आहेत. एक महिला कुठल्याही व्यवस्थेत उभी असली ना तर त्या व्यवस्थेला शिस्त लागते, हे तितकंच खरं आहे. दुर्गा, मी आपल्याकडे येतो. असं असतं, फार मोठ्या कालावधीने आता निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आत्तापर्यंत प्रशासक काम करत होता, पण अधिकाऱ्यांकडनं काम करून घेणं हे देखील एक फार मोठं कसब असतं. त्याबद्दल तुम्ही काय विचार करता? हो, मी जे सगळे नगरसेवक असतील किंवा जे नगरपालिकेत काम करणारे कामगार असतील त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन काम करेल. सगळ्यांच्या मदतीने. मी नवीन आहे, त्यांच्याकडून काय शिकण्यासारखं असेल ते शिकेल आणि माझे काय असतील मुद्दे मी ते पण त्यांना सांगेल आणि आम्ही एकत्रपणे काम करू. हो, पण अशा वेळी असं असतं की व्यवस्थेतली काही लोक जी असतात ती निर्डवलेली असतात. मग काय करायचं हा देखील एक मोठा प्रश्न असतो. मग ओरडावं देखील लागेल, त्याची तयारी आहे का? हो, नक्कीच त्याची पण तयारी आहे. म्हणजे दटावून सांगणार? हो, जिथं काम होत नसेल तिथे सांगणार. म्हणजे वेळ पडली तर कारवाई देखील करायची? हो, काय सिद्धी, नक्कीच करेन. बघा 22 वर्षाची पोरगी आम्हाला हुकूम सोडते असं जर कोणी म्हणायला लागलं तर मग? काम तसं करा, तसं त्यांच्यावर हे होईल ना. होय का? त्यांनी काम चूक केली तर त्यांना थोडं बोलावंच लागणार. मग शो कॉज नोटीस काढणार, कारणे दाखवा नोटीस? हो. ठरवलंय. पण मग सिद्धी, आता नगराध्यक्ष झालेला आहात, एका नगराध्यक्षाचं काय काम असतं याबद्दल तुम्ही कोणाकडनं मार्गदर्शन घेताय का? तुम्हाला माहिती आहे का की तो कशा पद्धतीने काम करतो? मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेशजी बारस्कर आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली करणार. बरं, काय काम करावं लागतं एका नगराध्यक्षाला? आता मोहोळ शहराच्या समस्या जास्त काही नाहीत. हा. रस्ते,
पाणी असेल, प्यायचं पाणी असेल आणि अंडरग्राऊंड गटारीचं. बर, मी आता दुर्गादेवींना तोच प्रश्न विचारला होता. सिद्धी ते स्वतः एक आर्किटेक्ट आहे आणि आता तुम्ही पण एमकॉम करताय, पण आपल्या या शिक्षणाचा योग्य पद्धतीने आपल्या या राजकारणात वापर करून याबद्दल काही विचार करताय का तुम्ही? हो हो. बर, पण असं नक्की नक्की म्हणून कसं चालेल बरं? जरा मोकळेपणाने बोललं पाहिजे ना, होय की नाही? सांगितलं पाहिजे की बाबा मी आता जनतेकरता ह्या गोष्टी करणार आहे, मी या गोष्टीशी बांधील आहे. हो. अजून मी नवीन आहे यात, हा, मला पण अनुभव नाहीत. बरं, पण सिद्धी घरात गप्पा कोणाशी मारता सगळ्यात जास्त तुम्ही? माझे 2 भाऊ आहेत हम्म. मोठे, हा, किशोर वस्त्रे आणि दिग्विजय वस्त्रे. अच्छा, दोघांशी तुम्ही गप्पा मारता. मग चला आपण गप्पाच मारतोय की, हो. होय की नाही? मग जरा तुम्ही तुमच्या मनातली टेन्शन बाजूला ठेवा. मला एक सांगा की जेव्हा तुम्ही निवडणुकीचा फॉर्म भरला तेव्हा सगळ्यात जास्त म्हणजे सपोर्ट तुम्हाला कोणाचा राहिला? आईचा, वडिलांचा, कोणाचा आग्रह होता की तुम्ही राजकारणात या? माझ्या 2 भावांचा. दोन्ही भावांचा? म्हणजे तुमच्यापेक्षा मोठे आहेत ते तुमच्यापेक्षा? माझ्यापेक्षा मोठे आहेत दोघे पण. ते काय म्हणले, ताई तू लढ, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत? हो. बरं, पण मग आपला विजय होईल याची खात्री केव्हा आली? म्हणजे खात्री केव्हा पटली? जेव्हा आम्ही प्रचार करत होतो तेव्हा जनतेने खूप म्हणजे खूप माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी मला ही संधी दिली. अच्छा, हा, म्हणजे तेव्हा तुमच्या लक्षात आलं की हो आपण निवडून येणार भाऊ? तेव्हाच आमच्या लक्षात आलेलं. बरं, पण किती 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 मतांनी तुम्ही विजयी झालात? 170. 170 मतांनी, म्हणजे तशी निवडणूक घासून झाली भाऊ? हो, घासून झाली. बरं, पण मग यापूर्वी म्हणजे काल गुलाल उधळला, मी पाहिलं तुमचं बाईट पाहिला, अगदी गुलालाने तुम्ही माखलेल्या होत्या. हो. यापूर्वी कधी गुलालात एवढं माखले का तुम्ही? नाही. नाही, नाही. पहिलीच वेळ? हो, पहिलीच वेळ होती माझी. बरं, मग आता किती नगरसेवक तुमच्या सोबत असणार आहेत? 8 असणार आहेत. 8 असणार. आता 8 लोकांना सांभाळून घ्यायचंय तुम्हाला? हो, 8 लोक. बरं बरं, मी दुर्गा थोडंसं मी त्यांना वेळ दिला याचं कारण की त्या बोलतच नव्हत्या. आता आता त्यांना यापुढे थोडंसं दीर्घ बोलावं लागणार आहे, एका वाक्यात उत्तर चालणारच नाही त्यांना आता. पण दुर्गा तुमच्याकडे येतो, राजकारण तुमच्या घरात आहे, तुम्ही निवडणुकीत यावं म्हणजे राजकारणात यावं याबद्दलचा सगळ्यात मोठा सपोर्ट, एक पाठिंबा घरातनं कोणाचा राहिला? सगळ्यांचा होता. माझ्या आजी आजोबा, आजीचा होता, आजोबांचा आशीर्वाद आहे, काका काकी, आई वडील सगळ्यांचाच होता. सगळ्यांनी मला खूप साथ दिली. दौंडमध्ये सगळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी माझ्यासोबत ठामपणे उभे होते. बरं, सगळ्यांनी मला खूप मदत केली. बरं, अजित दादांशी काही बोलणं झालं का या विजयानंतर? दादा काय म्हणले तुम्हाला? तसं बोलणं नाही झालं, ते प्रचारासाठी सभेसाठी आले होते तेव्हा. बरं, पण मग तेव्हा काय म्हणले ते असे म्हणले की दुर्गा चिंता करू नको, तू नक्की निवडून येणार? हो, नक्की तशी बोलले ते. म्हणजे सभेतच खूप चांगलं बोलले ते. बरं, ते नगराध्यक्ष करा, कारण की मी स्वतः आर्किटेक्ट आहे आणि माझ्या घरातूनच राजकारणाचं हे आहे मला, म्हणून मी नक्कीच दौंड शहराचा विकास करेन. बरं, तुम्हाला स्वतःला ठाऊक आहे की अजितदादा शिस्तीला फार पक्की आहे. सकाळी लवकर उठणं, मतदारांमध्ये जाणं, त्यांचे प्रश्न जाणून घेणं, झटपट निर्णय घेणं ऑन दी स्पॉट, तशीच कार्यशैली तुम्ही स्वतःची ठेवणार आहात का? कारण आता राजकारणी झाल्यानंतर, नगराध्यक्ष झाल्यानंतर तुम्हाला देखील तुमच्या दिनचर्येत, तुमच्या जीवनशैलीत काही बदल करावे लागणार आहेत. हो, नक्कीच. शिस्त, लवकर उठून सगळी कामं बघणं, वेळेवर ऑफिसवर जाणं, हे सगळं करावं लागेल. तरच कुठं दौंड शहराला त्यांना पाहिजे तशी कामे होतील. बर बर, पण मग म्हणजे हे राजकारण सुरू असताना ॲज अ आर्किटेक्ट म्हणून तुम्ही प्रॅक्टिसही करता, म्हणजे तुमची कामही कुठे दुसरीकडे सुरू आहेत? नाही, मी आता ऑफिस जॉईन करणारच होते. त्याच्यासोबत मी हे पण काम करेन. अच्छा, म्हणजे दोन्ही गोष्टी सांभाळल्या जातील? हो, पण करणार करेन आहात? मी मॅनेज. हो. बर बर, मी यापूर्वी हा प्रश्न तुम्हाला विचारला की जे शिक्षण आपण घेतलंय त्या शिक्षणाचा उपयोग आपल्या जनतेकरता व्हावा, एक चांगली इमारत आपल्या भागात उभी केली जावी, माझ्या नजरेतली, माझ्या दृष्टिकोनातली, माझ्या विचारातली, तसा काही तुम्ही विचार करताय का की ज्याचा उपयोग जनतेला होईल तुमच्या मतदारसंघातल्या?
हो, आर्किटेक्ट म्हणजे पूर्ण प्लॅनिंग येतं. मग ते रस्ते असतील किंवा म्हणजे फुटपाथ असतील, सगळं सगळं आलं त्याच्यामध्ये. बिल्डिंगच असं नाही. हम्म, मग मी नक्कीच ओपन स्पेसेस असतात ते चांगल्यारीत्या प्लॅन करेल. लोकांसाठी ओपन जिम असेल, गार्डन असेल हम्म, किंवा रस्त्यांच्या कडेने फुट लॅम्प्स असतील, हम्म. ते सगळं करण्याचं असेल. मला मदत होईल माझ्या आर्किटेक्टच्या या शिक्षणाची. बरोबर. सिद्धी आपल्याकडे येतो. सिद्धी, काल विजय झाला, आपण जिंकलो, यानंतर पहिला कुठल्या मोठ्या नेत्याचा फोन तुम्हाला आला अभिनंदनाचा? कोणाशी बोललात का तुम्ही? हो, एकनाथबाई शिंदे साहेबांचा हो का? भाईंचा फोन आला होता तुम्हाला? आलेला फोन. काय म्हणले बाई? ते मूर्ती लहान कीर्ती महान. अच्छा, त्यांनी असं म्हण हो, काय म्हणले, जरा सविस्तर सांगा ना. याआधी त्यांची सभा पण झाली मोहोळमध्ये, हम्म. तेव्हा हे बोललेले आणि त्यांचा आशीर्वाद मला लाख मोलाचा ठरला. लाख मोलाचा ठरला. मोलाचा ठरला. पण एक 22 वर्षाची पोरगी, ती निवडणुकीला तिला उभं केलं गेलेलं आहे. काही अशी धुरंधर दिग्गज राजकारणी आपल्या आजूबाजूला असतात जे स्वतः इच्छुक होते नगराध्यक्ष पदाकरता. त्यांची सोबत मिळाली का, की सहकार्य मिळालंच नाही? नेमकं काय? सर्वांचं सहकार्य मिळालं हम्म. आणि सर्वांनी खूप सहकार्य केलं मला. सहकार्य केलं, केलं. होते सोबत. होते. पण आता राजकारणातल्या बऱ्याच गोष्टी शिकावं लागणार ना सिद्धी. हो, शिकणार ना. काय काय शिकणार? आता आज रमेशजी बारस्कर आहेत मला मार्गदर्शन करायला. हा, मी हळू शिकेन. लहान आहे मी थोडी, पण मी नक्कीच शिकणार सगळं. बर. चला, जाता जाता दोघींचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. पण एक शेवटचा प्रश्न, दुर्गा, आजचं शेड्यूल काय ठरवलंय? काही खास बेत आहे का? आज तर लोकांना भेटायचं आहे. जे आमचे नगरसेवक आहेत, जे निवडून नाही आले, त्यांना देखील भेट देणार आहे, असं आहे आजचं. बर. पण मग शेड्यूल. काही गोडधोड जेवणाचा बेत, एक सेलिब्रेशन? हो, नक्कीच. आता घरी गेल्यावर समजेलच. हो, पण मग काय कळलं असेल ना, पुरणपोळी आहे, बासुंदी आहे, काय नेमकं? ते तर नाही, पुरणपोळी असेल कदाचित. चला, पुरणपोळीचा आस्वाद घ्या. तुम्हाला खूप शुभेच्छा तुमच्या पुढल्या वाटचाली करता. सिद्धी, आजचा काय बेत आहे, काय शेड्यूल? जे उमेदवार आहेत ते अपराजित झालेत. परत त्यांच्या गाठी भेटी घेतोय आम्ही सध्या. बर. आणि आता सध्या आम्ही त्यांच्याच घरी आहे. बर. आतापर्यंत पेढे किती खाल्ले कालपासून? खूप पेढे खाल्ले. खूप पेढे खाल्ले. चला, हा गोडवा असाच तुमच्या बोलण्यातनं, तुमच्या कामातनं राहू देत. जनतेने खूप मोठा विश्वास ठेवून तुम्हाला निवडून आणलेले, त्यामुळे तुमची जबाबदारी वाढलेली दोघींची. तुमच्या पुढल्या वाटचाली करता आम्ही खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद या अनौपचारिक गप्पांबद्दल. चला, यानंतर इथे वेळ झाली की ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.